नमस्कार, राम राम, शुभ संध्याकाळ मंडळी. आज 27 फेब्रुवारी अर्थात लेखक, कवी, नाटककार कुसुमाग्रज यांची जयंती. आज मराठी भाषा गौरव दिवस. माझ्या मराठी मायबोलीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी जनहो, आजचा दिवस आहे आपल्या अस्मितेचा, आपल्या अस्तित्वाचा, आपल्या व्यक्तित्वाचा. भाषा हीच आपली ओळख असते. मराठी भाषा आपल्याला आईच्या अंगाईतूनच भेटली, माळ रानावर खेळली, घाटाघाटातून वाहिली, सह्याद्रीच्या कुशीत मोठी झाली आणि आता जगभर पसरली. पोवाड्याने गाजली, लावडीने सजली, भक्तीने न्हायली, अभंग गायली, प्रेमात लाजली, बंडाने चिडली, प्रगल्भ झाली, वैभवशाली समृद्ध झाली ती मराठी. कोकणच्या लाटांपासून विदर्भाच्या मातीपर्यंत, पश्चिम घाटाच्या डोंगरापासून ते मराठवाड्याच्या उष्ण वाऱ्यांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठीचे स्पंदन धडधडत आहे. महाराष्ट्रात पावला पावलावर असंख्य बोलीभाषा बोलल्या जातात. त्या प्रत्येकीचा साज वेगवेगळा, सौंदर्य वेगवेगळे आहे. सगळ्या अट्टहास एकाच गोष्टींसाठी, माय बोलीचा थाट जपण्यासाठी, भाषा विजात ठेवण्यासाठी. चला तर मग आज या मंचावरून आपण एकच संकल्प करूया, मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया आणि मराठीचा अभिमान जगाला दाखवूया. कारण त्याची भाषा जिवंत, त्याची संस्कृती समृद्ध. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. तेव्हा त्या पहिल्या खेळासाठी 10 ताईंनी पटापटा इथे यायचे. या खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. खूप हां 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 ओके, हात खाली, काही प्रॉब्लेम नाही. ओके बरं ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव मीरा बबंडगे, मी भोलानगरमध्ये राहते. माझं सासर आहे सोरगा आणि माहेर आहे माझं हावरगा. हावरगा सोरगा, हावरगा सोरगा. फक्त नाव विचारलं, सगळं सांगितलं, पुन्हा ॲड्रेसच दिलाय. बरं मला सांगते, तू आधी हे सगळे असं कधी खेळ खेळलेली आहेस? हो, खेळलेली आहे. खेळलेली. पण म्हणजे 2 वर्ष झाले खेळून. अच्छा, मग आता 2 वर्षांनंतर तू आता परत आले. ओके, मला सांगते, आज आपलं मराठी भाषा दिन आहे. ओके, तर आपल्याकडे मोबाईल असतो माहिती आहे, मोबाईल. हो, माहिती हा, आहे. त्या मोबाईलला मराठीतून काय म्हणतात? तर मग मराठीतून काय म्हणतात मोबाईलला? हा, नाही येते, नाही येत. मोबाईलला म्हणतात भ्रमणध्वनी. मन धोनी 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 नाही, धोनी धोनी क्रिकेटमध्ये. गेटमध्ये. ताई, हे जे आपले डोळे आहेत, हां. त्या डोळ्याला मराठी पर्यायी शब्द कुठला आहे? नयन. अरे क्या बात है, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. अजून एक शब्द आहे. नेत्र. अरे क्या बात है, ओके, व्हेरी गुड. चला तर मग आता आपण या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. या पहिल्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. उंच माझी उडी ग. उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. हा खेळाचं नाव काय? हा खेळाचं नाव. रेडी? गुलाबाचं फूल देटात कवळं, गुलाबाचं फूल देटात कवळं, त्र्यंबक कांबळ्यांचं रूप कृष्णासारखं सावळं. आपलं नाव वेगळं आहे ना, खेळाचं नाव वेगळं. खेळाचं मी मालकाचं नाव सांगितलं. ओके ओके, मला वाटलं खेळाचं नाव सांगतेस तू. हा, खेळाचं नाव मी आता सांगितलं ना. उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. आणि तर मालकांचं नाव इतकं सुंदर घेतलं, आमचं नाव खेळाचं कसं घेतलं? रेडी? 1 2 3. हा. जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकी लागली कानाला. बबंडगे, तुम्ही कुठेही बसा पण वकिलासारखं दिसा आणि उंच उडीमध्ये सहभागी झाले ही बघा. उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. मी तुला सांगतो, भाऊजी ऑफिसवरनं घरी आल्यानंतर, कामावरनं घरी आल्यानंतर बाहेर कुठे जातच नसतील, घरातच इतकं सगळं मनोरंजन आहे. व्हेरी गुड. आता खेळायला सुरुवात करूया. खेळाचं नाव पण तुम्हाला कळलेलं आहे, उंच माझी उडी ग. ओके, आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर 3 वेगळ्या रंगाचे फुगे आहेत. लाल रंगाचा फुगा आहे, निळ्या रंगाचे फुगे आहेत आणि पिवळ्या रंगाचे फुगे आहेत. काय करायचं आहे की तुम्ही सगळ्या 10 ताई आहेत ना, 10च्या 10 ताई असे एका रांगेमध्ये उभ्या राहणार आहेत निळ्या रंगाच्या फुग्याच्या मागे. ओके, मग मी जेव्हा म्हणेन की लाल, तर लाल रंगाच्या फुग्याच्या रेषेमध्ये
उडी मारायची. पिवळा म्हटल्यानंतर पिवळ्या रंगाच्या फुग्याची इथे उडी मारायची. ओके. बरं, जी ताई चुकीची उडी मारेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, कळले तुम्हाला नक्की? चला, मी सगळ्या ताईंना विनंती करतो की तुम्ही एका रेषेमध्ये उभे राहा सगळ्यांनी. रेडी? हा, आणि रंग आहे पिवळा. बरं, उडी मारायच्या. हे असं जायचं नाहीये. हा, उडी मारायची ताई, उडी मारायच्या. मीरा ताई, हा, उडी मारायची. ओके. हा, निळा, पिवळा. ताई, तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस समोर. निळा, पिवळा, निळा, पिवळा. ताई, उडी मारायची. हे असं नाही द्यायचं. हा, एवढं सोपं नाही. हा, उडी मारायची, उडी मारायची. ओके. निळा. ताई, उडी मारायची आहे. हा, कधी मारणार उडी? असं नाही करायचं. आता उडी नाही मारली तर बाद. हा, ओके. हा, निळा. शाबास, तिघी ताई बाद झालेल्या आहेत. ताई, तू बसू शकतेस. ताई, 4 ताई बाद झालेल्या आहेत. आता 1 ताई बाद होणार आहे. बघूया ती ताई कोण आहे ती. ओके. लाल, निळा, पिवळा, लाल, धबा 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 धबा. हा, ओके. निळा, पिवळा, पिवळा, निळा, निळा, पिवळा, पिवळा, निळा, लाल, लाल, पिवळा. निळा, पिवळा, निळा. ताई, तू बाद झालेली, उशिरा उडी मारलेली आहेस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि 5 ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. बरं, या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. खेळाचं नाव काय? जिभेला काही हाड. हा हा, आता हा खेळ असा आहे की मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचं. तर ते वाक्य असं आहे, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सोपं आहे. पहिल्यांदा आपण या ताईंपासून सुरुवात करूया. वाक्य तर तुला माहिती आहे. हे वाक्य आहे ना, हे वाक्य तू हसत हसत बोलायचं. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. अजून एकदा लवकर. चांगली नाही वागली. करेक्ट शेवटी केलीस तू, पहिल्यापासून घ्यायचे. चांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. पण एक मिनिट, संगी चांगली नाही वागली मग हिच्याकडे का असं बोट दाखवते? ही संगी आहे का? चांगली वागली. ओके, एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. होऊन जाऊ दे. बरं, आता हेच वाक्य, हे वाक्य तू लाजत लाजत बोलायचंय. लाजत लाजत. नीट. हा, रेडी? हा. अहो, चांगलीची वांगी चांगली पण संगी चांगलंच नाही वागली. लाजणं कुठे याच्यामध्ये? हा? हा, मला सांगते, लाजणं होतं याच्यामध्ये? होतं ना? नव्हतं? थोडं कमी होतं म्हणते. थोडं कमी होतं म्हणजे तुला बरोबर माहितीये, तुला द्यायला पाहिजे होता. हा ताई, व्यवस्थित व्यवस्थित. हा हा, रेडी. हा. अहो, चांगलीची वांगी चांगली पण संगी चांगलंच नाही वागली. चांगलंच नाही. ओके ओके. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, हेच वाक्य, हे वाक्य तू रडत रडत बोलायचंय. चांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. पुन्हा एकदा. हा. चांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. हे असं कोण रडतं मला सांग? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई, तुला हेच वाक्य आणि हे वाक्य तू म्हणायचं आहेस गात गात. चांगलीची वांगी चांगली
पण संगी चांगली वागली नाही. क्रम चुकला आहे. हा रेडी. हा सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली वागली नाही. चांगली नाही वागली. हा सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली वागली नाही. चांगली वांगी नाही, चांगली वांगी नाही. ओके ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. त्या ताईंकडे देऊया. ताई, हे जे वाक्य आहे, हे वाक्य हे अंगात आल्यानंतर सगळ्या कशा बायका करतात ना, म्हणजे या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, पण त्या कशा करतात, ॲक्टिंग करायची आपल्या, तसं कसं करायचंय आणि हे वाक्य बोलायचंय. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगितलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. इथे थोडंसं अभिनयाचं अंग आम्ही बघत असतो, तो थोडा जरा काही ताईंमध्ये कमी पडला, तर त्या अनुषंगाने आम्ही निर्णय लावलेला आहे. ओके, तर या खेळामध्ये विजेत्या ज्या 2 ताई आहेत, ती ताई आहे लता ताई. खूप खूप अभिनंदन. आणि खरं तर दुसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे त्याच्यामध्ये खरं तर खूप टाय झालेले आहे. तर त्या 2 ताई आहेत, एक नीताताई आणि एक प्रियांकाताई. दोघींमध्ये टाय झालेला आहे. तर त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून ते करून घेणार आहोत. सेम वाक्य, सेम अभिनय करायचा आहे. तर मी दोन्ही ताईंना विनंती करतो की तुम्ही त्या साईडला उभे राहा. ताई, प्रियांकाताई तू इथे ये बरं. आणि आता प्रियांकाताई आणि नीताताई सज्ज झालेल्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण नीताताईंपासून सुरुवात करूया. ताई, सेम वाक्य, हा पण लाजत लाजत छान मस्तपैकी बोलायचंय. हा रेडी. अहो ऐका ना, सांगलीची वांगी चांगली पण सांगी चांगलंच नाही वागली. अहो ऐका ना, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगलंच नाही वागली. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आता रेडी, 1 2 3. हा सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. मला सांग, मला सांग. सांगलीची वांगी चांगली हो हो, हे कांदा लिंबू लवकर. पण संगी चांगली नाही वागली. मला सांग, माझं लग्न कधी होणार? माझं लग्न कधी होणार? हा, यावर्षी होणार माझं लग्न. बायकोचं नाव काय असणार आहे? संगी. ओके, बरं आता हेच वाक्य रागात बोलायचंय. हेच वाक्य रागात. ओ, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. अजून रागात. हा, अजून रागात. ओ, सांगलीची वांगी चांगली. ओ धनीला बोलायचंय. ओ धनी, ओ धनी, ए धन्या, ओ धनी, धन्या. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. हा, ओके ओके. आणि आता आपण एकदा रागात या ताईंकडनं करून बघूया. ओ धनी. हा, असं ओ पाहिजे. धनी, हा, सांगितलं ना, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगलंच नाही वागली. सगळा घरचा अनुभव इथे तू सांगितलेला आहेस. हा, आम्हाला कळलंय भाऊजींवरती कशी राग होती असते. हा हो का? हा. निर्णय असा आहे, शेवटच्या फेरीमध्ये जी ताई गेलेली आहे ती ताई आहे प्रियांका ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. तेव्हा प्रियांका ताई आणि लता ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर आणि भावूक करणाऱ्या अशा भागाकडे, अर्थातच पत्र मनातलं. आणि या भागामध्ये आपण एक पत्र लिहित असतो आणि आपल्या मनातल्या भावना त्या पत्रामध्ये उतरवत असतो आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी. तू अनोळखी तरी सोबती मालिकेच्या प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या अर्पिता आणि समीरवरती खूप प्रेम करता ना, मग आता हेच प्रेम तुम्ही पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवरती अपलोड केली जातील आणि त्यातील काही निवडक पत्र तू अनोळखी तरी सोबती या मालिकेमधील कलाकार वाचून दाखवतील.
पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 4 मार्च आणि 5 मार्चला संध्याकाळी 6 वाजता तू अनोळखी तरी सोबती मालिकेमधील कलाकार वाचून दाखवतील. त्या निवडक पत्रांमध्ये तुमचंही पत्र असू शकतं. त्या लवकरात लवकर पत्र लिहा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आज सुद्धा 10 ताईंनी, आजच्या भागामधल्या 10 ताईंनी पत्र लिहिली, पण त्यातली 2 निवडक पत्र आपण इथे वाचणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. पण ह्या दोन्ही ताईंची पत्र ऐकण्या अगोदर मी सुद्धा आज एक पत्र लिहिलंय आणि ते लिहिलंय मराठी भाषेला आणि आज ते पत्र मी इथे वाचून दाखवणार आहे. प्रिय मराठी, आम्ही जवळपास 1200हून अधिक वर्ष तुझ्यामुळे संवाद साधत आहोत. आज वेळ आहे तुझ्याशी संवाद साधायची. मान्य, आता बोलताना त्यात इंग्रजी शब्द येतात, कधी मराठी शब्द पटकन आठवत नाहीत. आमची मुलं मराठी माध्यमात शिकत नाहीत, इंग्लिश मिडियममध्ये शिकतात. पण तुझा प्रचार प्रसार आम्ही वेगाने करत राहू. प्रत्येक मराठी देहात मराठी पेरत राहू, कारण आम्हाला तुझं महत्त्व माहीत आहे. जगभरात कुठेही गेलो ना तरी आमची ओळख एक मराठी माणूस हीच आहे. तू आमच्या विचारांना मांडण्यासाठी हक्काचं माध्यम आहेस. तुला घडवणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. खरंच तुझे अपार आभार. तुझ्यावर प्रेम करणारा आशिष. ताई, कोणाला पत्र लिहिलेस? माझ्या भावाला. प्रिय संदीप, तुझ्याबद्दल काय बोलू, जेवढे बोलेल तेवढे शब्द कमी पडतील. तरी पण माझ्या भावना मी या पत्रातून व्यक्त करते. तू सोडून का गेलास? तुला जाऊन आज 3 महिने झाले, तरी तुला विसरता येत नाहीये. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते. तू जरी माझ्यापेक्षा लहान असलास तरी माझ्या पाठी मोठ्या भावासारखा खंबीर उभा राहिलास. लहानपणी आपण एकत्र खेळायचो, फिरायचो, भागडायचो, पडायचो, झाडायचो, तरी एकमेकांना पण कधी सोडलं नाही. मम्मी पप्पा खूप ओरडायचे, मारायचे. तुझा मार लपवण्यासाठी मी तुला माळ्यावरती लपवून ठेवायची. मग आपल्याला शोधायचे आपले आईवडील. ते खूप गंमतच वेगळी होती ती. लहानपणीचे दिवस खूप आठवतात. रक्षाबंधन, भाऊबीजेला माझी वाट बघत बसायचं. आता मी कोणाची वाट बघू, कोणाला राखी बांधू, कोणाला भावीच करू? तू का गेलास संदीप? खरंच तू का गेलास? पहिला मम्मी गेली, पप्पा गेले आणि आता तू गेलास. तू परत ये संदीप, तुझी खूप गरज आहे मला. ताई, मला खात्री आहे की तुझ्या भावना त्याच्यापर्यंत नक्कीच पोचल्या असतील. संदीप जिथे कुठे असेल तिथे तो नक्कीच आज खूप खुश असेल. आज तुला बघून, तुझा संसार बघून. असेल पण असू दे. तुझं जिथे कुठे असेल तिथे आनंदामध्ये असू देतो. नक्कीच नक्कीच. बस दुसरं काहीच नाही इच्छा. आता आपण या ताईंशी बोलूया. ओके, नक्की. माझ्या वडिलांनी नाही खूप कष्ट केले. मुंबईला यायचं म्हटलं की त्यांना असं वाटायचं की काय ट्रेन पलटी होते का गाडी पलटी होते, माझी मुलगी कशी जाईल खंडाळा घाटातून, असं त्यांना खूप टेन्शन यायचं. माझे आईवडील शेतकरी होते. कष्टाने आम्हाला मोठं केलं. आम्हाला जेवायला भेटायचं नाही वेळेवर. माझ्या भावाचं छत गळायचं तर आम्हाला आमचे आईवडील छताखाली घेऊन दरवाजात थांबायचे की पत्र उडतील. आणि असं कष्टात गेलं जीवन आमचं, खूप कष्टात गेलं. आमच्या भावांना थोडं थोडं शिकवलं, मला शिकवलं नाही. पण मी असं म्हटलं नाही की मला शिकवलं नाही आणि मी अडाणी आहे असं म्हटलं नाही मी. पण मी माझ्या भावांना खूप शिकवलं. भाऊ माझे मोठे झालेत, खूप छान झालेत. पण माझ्या आईवडिलाची खूप गरीब परिस्थिती होती सर. दुधाच्या टँकरमध्ये बसून मला न्यायला यायचे आणि जाताना गाडी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत माझे वडील हात वर करू करू रडायचे झाडाला धरून. पण आता माझे वडील माझा सुखी संसार बघायला नाही आहेत. माझे वडील वारले, माझी आई आहे. खूप कष्ट केले. माझ्या आईला असं वाटायचं की मी माझी मुलगी कधी बघायला जावं अशी, म्हणून ती छोटे छोटे गटोडे बांधून घेऊन यायची. डाळ, तांदूळ सगळं मला घेऊन राशन यायची. माझी खूप गरीब परिस्थिती होती. आता मी खूप छान झाले पण माझे वडील बघायला नाही आहेत. पण माझ्या आईला आता यावंसं वाटलं तर तिला येता येत नाही. आई मी आता खूप सुखी आहे एवढंच सांगायचं. माझ्या भावाला आता छत मोठं केलंय त्यांनी. त्या छताखाली असं बरं वाटतंय की आता समाधान वाटतंय. माझ्या भावाचं खूप छान झालंय आता. समजू शकतो तुझ्या सगळ्या ह्या भावना. लहानपणापासून खूप कष्ट काढलेले आहेस तू, खूप कष्टातून तू वर आली. तू वर आलेली आहेस.
मुंबईला मला काहीच नव्हतं सर. आणि ते सगळं खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुम्ही खूप छान तू व्यक्त झालेली आहेस. हां, आणि आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. ओके मंडळी, पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एक टप्पा नाबाद. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर केशरी आणि गुलाबी रंगाचे चेंडू आहेत. तर काय करायचं आहे, टप्पा पाडून बरोबर जो समोर ट्रे आहे त्या ट्रेमध्ये चेंडू आपले अडकवायचे. जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रेमध्ये अडकवायची असणार आहे विजेते आजच्या भागाची हुकमाची राणी. पहिल्यांदा आधी प्रियांका ताई तुझ्यापासून सुरुवात करूया. ओके ओके हां, चला ताई, व्हेरी गुड. ओ शाबाश. गुणास 1 अशी गुणसंख्या. क्या बात आहे, व्हेरी गुड. 3 2. हां ओके 5 2. व्हेरी गुड. ओके व्हेरी गुड. अरे क्या बात आहे, 6 2. हां हां. अरे मस्तच. हो हो, क्या बात आहे, टपाटप टपाटप. हो हो. आणि आता एकच चेंडू, शेवटचा चेंडू. शाबाश शाबाश शाबाश. आता संपलेले आहेत चेंडू आणि आपण आता मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5. आणि निर्णय असा आहे की जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रेमध्ये अडकवलेले आहेत लताताईने. 9 चेंडू अडकवलेले आहेत आणि 5 चेंडू अडकवलेले आहेत प्रियांकाताई. त्याच्यामुळे अर्थातच विजेती झालेली आहे लताताई आणि उपविजेती ठरलेली आहे प्रियांकाताई. आणि प्रियांकाताई तुझं खूप खूप अभिनंदन, उपविजेती ठरलेली आहेस. 16 सख्यांचा करून ही भेटवस्तू. ह्या कपातून चहा आणि कॉफी भाऊजींना पण द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोलले, मी काय बोललेलो नाही बाबा. हा, खूप खूप अभिनंदन ताई, तू उपविजेती ठरलेली आहेस आणि हुकमाची राणी ठरलेली आहे लताताई. खूप खूप अभिनंदन. संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. बरं ताई, तू हुकमाची राणी झालेली आहेस, तर असं काय हुकूम तुला आज इथे सोडावं असं वाटतोय? हुकूम एवढा हे नाहीये, पण माझं म्हणणं एकच आहे, आपापला परिसर स्वच्छ ठेवा बरोबर. आणि झाडं लावा आणि झाडं जगवा. क्या बात है, व्हेरी गुड, मस्तच. आणि मला असं वाटतंय की हा हुकूम नक्कीच सगळे पाळतील. वा ताई, खूप छान. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. मंडळी, आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण 16 सख्यांचा साजरा केला, मराठीचा जागर केला एका अर्थाने. आणि हा सगळा अट्टास अशासाठी होता की आपण मराठी बोललं पाहिजे, मराठी वाढूया, मराठी जपूया आणि मराठी बोलत राहूया. त्या भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. जय महाराष्ट्र.